कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेल्या जालना वाडीगुरुदी महामार्गावर पुलावरील खड्डे बुजवण्यासाठी कंत्राटदाराकडून चक्क मातीचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। अशातच पुलावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली माती टिकाव धरेल का असा सवाल उपस्थित होतोय। कंत्राटदारांना खडी आणि डांबर टाकून हे खड्डे बुजवणं अपेक्षित होतं, मात्र रस्त्याच्या कडेलाच असलेली माती या ठिकाणी टाकल्याचा प्रकार समोर आला। जवळच आलेल्या 31ची चाहूल पर्यटक आणि निसर्गप्रेमींना लागली आहे। रविवारची संधी घेत पर्यटक रायगडच्या समुद्र किनाऱ्याकडे वळलेत। रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड सह श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावरती पर्यटकांनी गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। समुद्राच्या पाण्यात डुंबणं, वॉटर स्पोर्ट्स, घोडागाडी, उंटांच्या सफारीचा आनंद पर्यटक घेत आहेत। अभिनेता शरद कपूर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जोश, एलओसी, कारगिल, लक्ष्य अशा सिनेमामध्ये शरद कपूर यानं काम केलंय। एका महिलेची फेसबुकवर ओळख झाली, त्यानंतर कपूरनं 32 वर्षीय महिलेला आपल्या घरी कामानिमित्त बोलावलं। त्या महिलेसोबत त्यानं गैरवर्तन केलं। त्यानंतर महिलेनं शरद कपूर यांच्या विरोधात खार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि कपूर विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। नाशिकमध्ये उन्हाळी कांदा संपल्यानंतर लाल कांद्याला चांगलीच मागणी असते। सध्या लाल कांद्याचे दर हे तेजीत असून चोरट्यांनी आता शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेल्या कांद्यांवरच डल्ला मारायला सुरुवात केली आहे। सध्या कांद्याचे दर हे 4 ते 5 हजार रुपये प्रति क्विंटल असून एकूण 30,000 रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे। जळगाव शहरातल्या 3 मित्रांनी 1.5 महिन्यांच्या अंतरामध्ये एकामागून एक आत्महत्या केल्यात। 17 वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या पाठोपाठ झालेल्या आत्महत्यांनी शिक्षण क्षेत्रासह पालकांच्या चिंतेत भर टाकली आहे। जाचाला कंटाळून जळगावमधल्या 2 मित्रांसह अन्य एका मुलानं आत्महत्येचा टोकाचा निर्णय घेतला। अप्पर वर्ध्याचा लघु कालवा फुटल्यानं यातील सर्व पाणी तिवसा तालुक्यातील बनसापूर परिसरातील शेतामध्ये जात आहे। परिणामी शेतात पाणीच पाणी साचलं आणि शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालं। शेतात पाणी घुसल्यानं त्यांच्या गहू पिकाचं अतोनात नुकसान झालं, त्यामुळे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महिला शेतकऱ्यांनी केली आहे। अमरावती जिल्ह्यातील रुक्मिणीचं माहेरघर असलेल्या कौंडण्यपूर इथं वर्धा नदी पात्रात नयनरम्य अशा बोटिंग शो म्हणजेच नौका स्पर्धेचं दृश्य कौंडण्यपूरच्या वर्धा नदीपात्रात पाहायला मिळालं। फटाक्यांची आतिषबाजी, हजारोंची गर्दी ही या महोत्सवाचं विशेष आकर्षण ठरलं। धुळे शहरासह जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीनं चांगलीच वाढ झाली आहे। जिल्ह्यातील तापमान आता 6 अंशांवर येऊन ठेपलंय। या कडाक्याच्या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक सकाळीच घराबाहेर पडतायत। जागोजागी शेकोट्या देखील पेटवल्या जात आहेत। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील ग्रामपंचायत परिसरामध्ये अस्वलाचा मुक्त संचार होत असल्याचा व्हिडिओ ग्रामपंचायत परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। गावातील ग्रामपंचायत परिसरामध्ये अस्वलाचा मुक्त संचार होत असल्यानं गावकऱ्यांमध्ये चांगलंच भीतीचं वातावरण पसरलंय। देवगडच्या कुणकेश्वर येथील आंबा बागायतदार यांनी आपला आंबा बागायतीतील हापूस आंब्याच्या पहिल्या 2 पेट्या सांगली येथील मार्केटला पाठवल्या आहेत। या पाठवलेल्या देवगड हापूसच्या 1 डझनच्या एका पेटीला 2500 इतका दर मिळाला आहे। 2 महिने अगोदरच देवगड हापूस दाखल झाल्यामुळे सांगली कृषी उत्पन्न बाजारपेठेत देवगड हापूसची मागणी वाढली। मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये शनिवारी तांत्रिक बिघाड झाला। महापालिकेच्या वतीनं तातडीनं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं। परिणामी 1 डिसेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीमध्ये मुंबईकरांना 10% पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या ठाणे आणि भिवंडी महानगरपालिकेला होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्येही कपात होण्याची शक्यता आहे। बुलढाणा जिल्ह्यातील धाडमध्ये टिपू सुलतान मिरवणुकीदरम्यान 2 गटात मोठा राडा झाला। त्यामध्ये दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक करत वाहनांची जाळपोळ करण्यात आली। अनेक गाड्यांची तोडफोड करून काही गाड्या पेटवण्यात देखील आल्या। पोलिसांकडून दोन्ही गटातील वाद करणाऱ्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।
केंद्र सरकारचं पर्यटन मंत्रालयाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे निवती रॉक येथील खोल समुद्रात पाणबुडी प्रकल्पासाठी 47 कोटींचा निधी जाहीर केला आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं पाणबुडी खरेदी करण्याबाबत कारवाई केली। मार्च महिन्यामध्ये पाणबुडी प्रकल्पाचं काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे। मात्र या प्रकल्पापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठी संधी मिळणार आहे। यातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष हजारो पर्यटन व्यावसायिकांना व्यवसाय वाढीसाठी मदत होईल। एसटी महामंडळानं प्रवाशांच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे। मागच्या 3 वर्षांमध्ये भाडेवाढ करण्यात आली नाही असं सांगत तब्बल 14.13% वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता। नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली। माणगावच्या काळ नदीपात्रामध्ये महाकाय मगरींचं दर्शन होत आहे। अनेक मगरी दुपारच्या सुमाराला खडकावर येऊन सूर्यस्नान घेत असतात। या नदीचा वापर मासे पकडणं आणि कपडे धुण्यासाठी केला जातो। नदीतील मगरींच्या वावरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी बँकेतून बोलत असल्याची थाप मारून सायबर गुन्हेगारानं वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून 21,88,864 रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे। झालेल्या या घटनेप्रकरणी 11 महिन्यांनंतर पुंडलिक नगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीत पिकांचं अतोनात नुकसान झालं। या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार असून त्यासाठी जिल्ह्यानं 419 कोटींची मागणी शासनाकडे नोंदवली होती। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते। या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या उद्देशानं जिल्ह्यानं 419 कोटी 48,21,306 रुपयांच्या निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे नोंदवली आहे। निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनाच्या समस्येबाबत वारंवार निर्देश देऊनही मार्ग निघत असल्यानं अखेर राष्ट्रीय वैद्यक आयोगानं राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे। मात्र अद्याप महाविद्यालयांनी त्यांचे अहवाल सादर केलेले नाहीयेत। या पार्श्वभूमीवर आयोगानं महाविद्यालयांना नोटीस बजावली आहे। पुढील 3 दिवसांमध्ये सविस्तर अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। शनिवारी रात्रीच्या सुमाराला जव्हार येथील सोनाराळी भागामध्ये रात्री 8:30च्या सुमाराला बिबट्याचा वापर दिसून आला। त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे। वन विभागाचं गेल्या 2 वर्षांपासून या गोष्टीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेवग्याच्या शेंगा 500 रुपये किलो भावानं विकल्या जात आहेत। औरंगपुरा येथील भाजी मंडईमध्ये शेवग्याच्या शेंगा 400 ते 500 रुपये किलोनं विकल्या जात आहेत। कारण हिवाळ्यामध्ये शेंगांचा हंगाम नसल्यामुळे आवक कमी होते, पण याच थंडीच्या दिवसांमध्ये शेवग्यांच्या शेंगाला जास्त मागणी असते। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2 सत्रामध्ये आयोजित करण्यात आली होती। शहरातील 61 केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी 19,104 परीक्षार्थी बसले होते। सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 अशा 2 सत्रांमध्ये ही परीक्षा संपन्न झाली। यासाठी 2,135 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती। 10 ते 11 अंश नीचांकित तापमानात त्याचा थेट परिणाम आंब्याच्या झाडाला मोठ्या प्रमाणात मोहर येण्यावर झालाय। त्यामुळे यावर्षी 8 दिवस अगोदरच थंडीला सुरुवात झाली आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याला फुलोरा आला असून काही ठिकाणी फळधारणाही झाली आहे। त्याचमुळे आंबा बागायतदार शेतकरी सुखावलेत। एपीजे अब्दुल कलाम उड्डाण पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून मोटरसायकल चालकाचं अपघातात वाढ झाली आहे। भिवंडी महानगरपालिका शहरातील खड्डे बुजवण्यासाठी लाखो रुपये खर्च करत असून भिवंडी एपीजे अब्दुल कलाम स्वर्गीय राजीव गांधी उड्डाण पुलावर पडलेले खड्डे बुजवण्याचे भिवंडीकर मागणी करत आहेत। हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील गणेशपूर गावाच्या शिवारात पेरू बागेवर अळ्यांचा प्रादुर्भाव झालाय। वातावरणातील धुक्याचा अनिष्ट परिणाम झाल्यामुळे पेरू बागेतील झाडांची फळं झाडावरच सुकतायत। त्यामुळे जवळपास 400 ते 500 झाडांचं नुकसान झालंय। शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसल्यानं शेतकरी हवालदिल झालेत।
फेंगल चक्रीवादळ पूर्व किनारपट्टीवर पुडुचेरी ते उत्तर तमिळनाडू या भागामध्ये दिनांक 30/11/2024 रोजी रात्री धडकलं। या वादळामुळे कोकण किनारपट्टीवर रायगड जिल्ह्यामध्ये जास्त परिणाम होणार नसला तरी काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। सर्व विभागांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय। उत्तर प्रदेशातील हिंसाचारग्रस्त संभलमध्ये बाहेरून जाणाऱ्यांना असलेली प्रवेशबंदी 10 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं। याच निर्णयाच्या आधारे समाजवादी पक्षाचे संभलचे खासदार हिरेंद्र मलिक यांच्यासह पक्षाच्या इतर लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाला रोखण्यात आलं। धाराशिव परंडा तालुक्यातील कपिलापुरी, सोनारी आणि अनेक गावांमध्ये बिबट्याचा वावर गेल्या 15 दिवसांपासून दिसतोय। बिबट्या या परिसरात आढळून आला। कर्मचारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली असता काही पाळीव जनावरांना बिबट्यानं हल्ला करून ठार मारल्याचं दिसून आलं। गावात वन कर्मचारी तैनात करण्यात आले तर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा देखील लावण्यात आला। कराडमध्ये रात्रीच्या सुमाराला बिबट्याची दहशत वाढली आहे। लोकवस्तीत येऊन बिबट्यानं एका पाळीव शेळीवरती हल्ला केला। या हल्ल्यामध्ये शेळी ठार झाली। सुदैवानं ठिकाणी वास्तव्याला असलेल्या नागरिकांचा जीव वाचलाय। ही धक्कादायक घटना पाटण तालुक्यातल्या नावडी वसाहतमध्ये घडली आहे। डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा मोठा फटका बसला। LPG सिलेंडरच्या दरात मोठी वाढ झाली। घरगुती गॅसच्या किमतीत वाढ झाली नसली तरी व्यावसायिक सिलेंडरच्या दरवाढीमुळे त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे।